समोर बसलेली व्यक्ती, पोटाचा घेर 44 इंच, मानेच्या भोवती चरबीच्या लाटा. मग म्हणतात, हो मॅडम, माझे ना हॉर्मोन्स इम्बॅलन्स्ड आहेत, माझे हॉर्मोन्स बॅलन्स करायला मी काय करायला पाहिजे? ऐकूया आजच्या पॉडकास्ट. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केलाय. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. आपल्या शरीरचक्रानुसार योग्य वेळी भूक लागणं, पुरेशी झोप येणं, तसंच कामजीवन सुरळीत असणं, यामध्ये शरीरात स्रवणाऱ्या वेगवेगळ्या हार्मोन्सचा म्हणजेच संप्रेरकांचा मोठा वाटा असतो. या संप्रेरकांमध्ये काही कारणांमुळे असंतुलन निर्माण झालं तर त्याचा परिणाम कामेच्छेवर आणि कामजीवनावरही होऊ शकतो. त्यामुळेच हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे नेमकं काय आणि त्यावर मात करत कामजीवन सुरळीत कसं करायचं, याविषयी मॅडम या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर मग कामजीवनाचा विचार करता स्त्री पुरुषांच्या शरीरात अशी कोणती हार्मोन्स महत्वाची भूमिकाही बजावत असतात? हा एक महत्वाचा प्रश्न एवढ्याकरता आहे की जी मी स्टोरी सुरुवातीला सांगितली त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की असं कुठलाच हॉर्मोन नाही आहे जो रिस्पॉन्सिबल नाही आहे. ह्याचा अर्थ की आपलं जे शरीर आहे ते संपूर्ण आहे. एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवरती कॉन्स्टंटली परिणाम होत असतो, इंटरॅक्शन्स होत असतात. त्यामुळे जरी आपण स्त्री आणि पुरुषांच्या मध्ये लैंगिक डिफरन्सेस असतात, त्याच्यामुळे आपले जे सेक्स ऑर्गन्स असतात त्याच्यामधनं हॉर्मोन्स प्रोड्यूस झाल्यामुळे आपलं काहीतरी अपिअरन्स असतं किंवा आपलं काहीतरी रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल असतं. ते जरी खरं असलं तरी सगळे हॉर्मोन्स एकमेकांशी जेव्हा व्यवस्थित गप्पा मारत असतात, सुरळीत चाललेलं असतं, तेव्हा तुमचं शरीर ऑप्टिमल हेल्थमध्ये असतं आणि त्यावेळेला जे रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स असतात त्याचंही फंक्शन ऑप्टिमाइज होत असतं. तर जर आपण सेक्सचा जर विचार केला तर सेक्स ही गोष्ट फक्त जेनिटल्समध्ये किंवा टेस्टिस आणि ओव्हरीजमधनं घडत नसते. इव्होल्युशनमध्ये जर आपण बघितलं तर सेक्सचं पर्पज रिप्रोडक्शन होतं आणि कनेक्शन आणि बॉन्डिंग होतं. मग जर रिप्रोडक्शनचा विचार केला तर रिप्रोडक्शन कशासाठी पाहिजे? आपली जी स्पीशीज आहे त्याला पुढे ढकलण्यासाठी हवी आहे. जीन्सचं इव्होल्युशन पाहिजे, आपल्या एन्व्हायरमेंटशी आपली अडॅप्टेशन कसं होतं त्याच्यावरती अवलंबून असतं. तर ह्या पर्पजसाठी जेव्हा आपण शरीराकडे बघतो तेव्हा ज्या गोष्टी, जे हॉर्मोन्स तुम्हाला जिवंत ठेवतात, तुमचं आयुष्य सुरळीत चालवायला मदत करतात, ते सगळे तुमच्या कामजीवनात उपयोगी पडतात. मग त्याच्यामध्ये प्लेजर हॉर्मोन्स जे असतात, जे ड्राईव्ह आणि मोटिवेशनसाठी हॉर्मोन्स असतात, जे तुम्हाला एनर्जी देतात ते जे हॉर्मोन्स असतात, जे तुमचं हार्ट हेल्थ, ब्रेन हेल्थ, लिव्हर हेल्थ मेंटेन करायला मदत करतात ते हॉर्मोन्स असतात, जी तुमची इम्युनिटी मेंटेन करतात ते हॉर्मोन्स असतात, जे तुमच्या आतड्यांमधनं तुम्ही जे खाता पिता ते तुमच्या बॉडीला जे ड्राईव्ह करते एनर्जी, ते मॅनेज करणारे जे हॉर्मोन्स असतात ते महत्त्वाचे असतात. मग ज्या सीझन्सप्रमाणे जी तुमची बॉडी बदलायला हवी त्याप्रमाणे त्या गोष्टींमध्ये जिथे तुम्हाला जिवंत ठेवणारे हॉर्मोन्स असतात त्याला ऑप्टिमाइज करण्यासाठी. आणि जोपर्यंत तुम्ही जिवंत राहत नाही तोपर्यंत तुम्ही रिप्रोड्यूस करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक चॅलेंजमध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याला सामोरे जाण्यासाठी तुमच्या शरीराला ऑप्टिमाइज करणाऱ्या ज्या हॉर्मोन्सची गरज असते त्या सगळ्यांना ऑप्टिमाइज होण्याची गरज असते तुमचं कामी जीवन चांगलं होण्यासाठी. ओके, सो मग समजा सेक्स लाईफ हे सुरळीत सुरू आहे, स्मूथ सुरू आहे, पण अचानक जर काही प्रॉब्लेम्स सुरू झाले तर यामागे हार्मोनल इम्बॅलन्स आहे, हे कसं ओळखायचं? हे तुम्ही नाही ओळखू शकत कारण हार्मोनल इम्बॅलन्स हा सिम्पटम आहे, हा कॉज नाही आहे. अच्छा, हॉर्मोन्स मध्ये जे बदल घडतात ते तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी घडत असतात, हे आधी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमचं मेन पर्पज आहे जगणं, तुमच्या शरीराचं मेन पर्पज आहे तुम्हाला जिवंत ठेवणं.
तुम्ही जिवंत नाही राहिलात तर तुम्ही तुमचे जीन्स पुढे पास ऑन नाही करू शकत. आणि सेक्सचं जर आपण ते पर्पज बघितलं की मेन सेक्सचं पर्पज काय आहे की तुमचे जीन्स पुढे गेले पाहिजेत पुढच्या जनरेशनला. ते मेन पर्पज आहे. आपण ह्युमन बिईंग्स इव्हॉल्व्ह झालेलो आहोत की आपण सेक्सला वेगवेगळ्या पद्धतीने बघायला शिकलोय. मग प्लेजरसाठी मग प्लेजर हॉर्मोन्स आहेत, मग मोटिवेशन आहे, मग आपल्या डोळ्यामधनं आपण कोणातरीकडे आकर्षित होतो त्याचे हॉर्मोन्स वेगळे आहेत. सो हे जे सगळं जे ऑर्केस्ट्रा आहे हॉर्मोन्सचा हा सिम्पटम्स ह्याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झालं तर ते सिम्पटम्स आहेत, ते कॉज नाही आहे. अनलेस तुमचं जे शरीर आहे ते इतकं कुपोषित आहे की ते सगळंच मेसअप झालंय. मग त्या लेवलला जेव्हा मेसअप झालेलं असतं त्याला परत सुरळीत आणण्यासाठी न्यूट्रिशन, एक्सरसाइज, मूव्हमेंट, ब्रीदिंग ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण ऑर्डरमध्ये करेक्ट करतो तेव्हा ऑटोमॅटिकली हॉर्मोन्स करेक्ट होतात, कारण की तुमची सिस्टम व्यवस्थित चालायला लागते. सो हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या ज्या मॅनिफेस्टेशन्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्या शरीरामध्ये लोक आहेत तसं खूप जाडी वाढणं, पोटाचा घेर वाढणं, डायबिटीस होणं, बीपीमध्ये प्रॉब्लेम होणं, आतड्यांचं इरिटेबल बाउल, खूप लोक तक्रार करतात मला ना इरिटेबल बाउल झालंय, म्हणजे अधूनमधून कॉन्स्टिपेशन, डायरिया होतो. मग त्याच्यावरती काहीतरी सुपरफिशियल उपचार करायला लागतात. ॲक्च्युली हे सगळेच हे इम्बॅलन्सेस आहेत, हे सिम्पटम्स आहेत, हे कॉजेस नाही आहेत. हे जे सिम्पटम्स आहेत हे तुम्ही तुमच्या सिस्टम मेंटेनन्स प्रोटोकॉलमध्ये कुठेतरी ब्रेक्स आणलेत किंवा तुम्ही शॉर्टकट्स घेतलेत, त्याच्यामुळे हे उद्भवतात. बहुतेक लोकांना गोळी खाणं सुटेबल का वाटतं? माझ्या हॉर्मोन बॅलन्ससाठी तुम्ही मला गोळ्या द्या ना, हे बाकीचं काही सांगू नका. असे पेशंट्स माझ्याकडे रोज येतात. नाही अहो आम्हाला आमचं सेक्स लाईफ ठीक करायचं पण बाकीच्या गोष्टी आम्ही ठीक नाही करणार आहोत. म्हणजे नीट जेवायचं, हो आम्ही ते कसं गिव्हअप करू शकतो? नो नो, एक्सरसाइज व्हॉट नॉनसेन्स, आय डोंट मूव्ह, एक्सरसाइज वगैरे मी कधीच केलेलं नाहीये, पण मला इरेक्शन चांगलं पाहिजे. हे शॉर्टकट्स, तुमचं इरेक्शन न येणं हा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रश्न आहे. हे तुम्ही तुमच्या सिस्टमला मेंटेन करत नाही ह्याचं सिम्पटम आहे. तुम्ही बेसिक तुमचे जे बॉडी नीड्स आहेत, सेल्युलर नीड्स आहेत, ते जेव्हा मीट होत नाहीत, ज्याला आपण इग्नोर करतो, त्या इग्नोरन्सच्या पाठीमागे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. त्या हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या पाठीमागे मग हे सगळे रोग सुरू होतात. मॅडम तुम्ही म्हणताय हे सगळ्या गोष्टी ऐकायला खूपच चांगल्या वाटत आहेत, पण त्या ऍक्च्युअल इम्प्लिमेंट करण्याला अनेकांना जमत नाही आणि त्यातनं अनेक प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात असं दिसतंय. तर काय नेमकं कारण आहे? म्हणजे थिअरॉटिकली सगळ्यांना कळतंय की या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, एक्सरसाइज केला पाहिजे, डाएट केलं पाहिजे, पण तरी ते इम्प्लिमेंट करणं एवढं अवघड का जाते सगळ्यांनाच? आजची आपली जी जीवनशैली आहे, आपण आजच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे आपल्या ह्युमन इव्होल्युशनमध्ये सगळ्यात अबंडंट, सगळ्यात सेफ, सगळ्यात फूड रिच, कल्चर रिच, मनी रिच, कम्फर्ट रिच असं आपलं आजचं एन्व्हायरमेंट आहे. जर आपण इव्होल्युशनमध्ये बघितलं तर कुठलाच असा काळ नव्हता जिथे आज आपण जगू का मरू याची भीती नव्हती, किंवा कुठे प्राणी नव्हते, किंवा दुसरं कोणीतरी मारणारा मनुष्य नव्हता, किंवा आज फॅमिन आहे. एस्पेशली आज आपण इंडिया, साऊथ ईस्ट एशियाचा जर विचार केला तर आपण अशा एरियामधनं इव्हॉल्व्ह झाले जिथे रिकरंट फॅमिन आणि सार्वेशन होतं. आपण म्हणजे आपल्या ह्या रिजनमध्ये जगण्यापेक्षा जास्त लोक मेली आहेत भुकेनी. भुकेनी मेलेली आहेत. ते प्रायमरी कॉज आहे, स्टार्वेशन. त्यामुळे आपलं जे शरीर आहे ते इव्हॉल्व्ड आहे स्कॅर्सिटीवरती जगण्यासाठी. त्यामुळे आजची जी चंगळ आहे फास्ट फूडची किंवा सेडेंटरी लाईफस्टाईलची किंवा अबंडंट, आज गरिबी हटाओ जरी मोठा उपक्रम असला तरी कम्पेअर्ड टू 100 years अगो जेवढे गरीब लोक होते त्या मनाने आजची गरिबी वेगळ्या पातळीवरती आहे. इट इज नॉट दॅट काइंड. तफावत अशीच, म्हणजे कॉन्फ्लिक्ट असा झाला आहे की सगळ्यात डर्टी फूड जे आहे, जे सगळ्यात ॲडिक्टिव्ह फूड आहे, जे सगळ्यात कमी न्यूट्रिशन्स आहे, तेही सगळ्यात स्वस्त आहे. व आपल्या देशामधला जो सगळ्यात गरीब माणूस आहे तो त्याचा नाश्ता म्हणजे चहा, बिस्किट आणि वडापाव असं झालेलं आहे. ज्या गोष्टींमध्ये काही न्यूट्रिशन आहे तुम्हाला जिवंत ठेवतं पण तुम्हाला नरिश करत नाही. मग आपल्या जे ॲफ्लुएंट लोक आहेत ते पण ह्या बॅकग्राऊंडनीच आलेले आहेत. त्यामुळे पिझ्झा खाणं, बर्गर खाणं हे काय एलिव्हेटेड एक प्रकारे चहा, चपाती, बिस्किट आणि वडापावच आहे ना. आपण त्याला लेबल पाश्चात्याचं दिलं तरी सुद्धा त्याचा रूट अनहेल्थी ओरिजिनच आहे, हेल्थ नाही आहे. मग सर्वसाधारण माणसांनी काय करायला हवं? त्यांनी जागरूक व्हायला पाहिजे.
स्वतःला एज्युकेट केलं पाहिजे की आज जी आपण जीवनशैली जगतोय त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला चॅलेंज केल्याशिवाय ह्या ज्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपण हेल्थी राहू शकतो ते सहजपणे घडून नाही येणार आहेत. आणि हे कठीण आहे, हे सोपं नाही आणि कधीच सोपं नसणार आहे. वेळेवरती ऊन चढलं की वेळेवरती उठणं, अंधार झालं की वेळेवरती जेवून झोपणं, ही सिम्पल गोष्ट जरी आपल्याला माहिती असली तरी जर आपण ती हॅबिट लावली नाही तरी तुमच्या आमच्यासारखे जाणकार लोक पण स्लिप होतात. कारण की आज ग्लोबलायझेशनमुळे म्हणा किंवा कोविडच्या कल्चर नंतर झूम कॉल्स वगैरे, अमेरिकेचे कॉल्स इथे नाही म्हणलं तरी 10:30च्या पुढेच सुरू होतात रात्री. मग जर तुम्ही कॉन्शियसली तुमचं बाउंड्री नाही टाकली की यापुढे मी स्क्रीनकडे बघणार नाही, तोपर्यंत तुमची झोप ऑप्टिमाइज होणार नाही. आणि आज आपल्या देशामध्ये पोटासाठी, काम करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी, आपली फॅमिली ठेवण्यासाठी असे खूप कपल्स आहेत जे भेटत पण नाहीत आठवडा. कारण की एकाची शिफ्ट डे शिफ्ट असते आणि दुसऱ्याची शिफ्ट नाईट शिफ्ट असते. मग ह्याचा परिणाम तुमच्या हॉर्मोनल हेल्थवरही होणार आहे. मग तुमची हॉर्मोनल हेल्थ आहे ती गोळ्या खाऊन फिक्स नाही होऊ शकत. मग काय करायचं? ज्या गोष्टी आपण ऑप्टिमाइज करू शकतो तिथं आपण सुरुवात करायची. यू स्टार्ट वेअर यू आर. मग आपण काय करू शकतो? आपण ब्रीदिंग एक्सरसाइजेस व्यवस्थित करू शकतो. ते किती कठीण आहे? एवढं कठीण आहे? हो, आपण दिवसातनं 3 वेळा डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस करू शकतो. एकदा करून पुरत नाही. पाणी प्यायचं, व्यवस्थित पाणी पिऊ शकतो का? हो, आज आपल्या देशामध्ये सगळीकडे बिस्लरी मिळते, सगळीकडे आरओचं पाणी मिळतं, ॲक्वागार्ड, सगळीकडे. ॲक्च्युली इतकं इझी आहे आपल्या देशामध्ये चांगलं पाणी मिळणं. आज मे बी 20 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी नव्हतं, पण आज खूप इझी आहे. पाणी व्यवस्थित पिणं, 2-2.5 लिटर, त्याच्यापेक्षा जास्त प्यायची गरज नसते अनलेस तुम्ही खूप स्वेट करता किंवा तुम्ही उन्हामध्ये खूप वेळ असता किंवा फॉर एक्झाम्पल काही जिम ट्रेनर्स असतील किंवा जे हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये काम करतात ते पण कधी कधी पाणी प्यायला विसरतात. खूप घाम येत असतो किंवा अशा तुम्ही एरियाजमध्ये असतं जिथे खूप घाम येतो, तिथे पाणी तुम्हाला प्यायचं, तुम्हाला स्वतःला फोर्स करावं लागतं. मग त्याचं ज्याप्रमाणे तुम्ही स्वेट करता किंवा तुमच्या युरिनचा कलर बघून तुम्ही तुमचं पाण्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे. युजली सर्वसाधारण माणूस आहे त्याला 3 लिटर्सपेक्षा जास्त पाणी प्यायची गरज नसते. अननेसेसरी तुमच्या किडनीवरती स्ट्रेन येतो आणि तुम्ही मिनरल्स लूज करता किडनीमधनं, तुमच्या बाउलमधनं. सो 3 लिटर्सपेक्षा जास्त युजली पाणी प्यायची गरज नसते. बहुतेक जे आपल्या साईजचे लोक असतात ना, 5 फूट 2 इंचेस 5 फूट 4 इंचेसच्या बाय असतात, ते डोंट नीड टू ड्रिंक मोर दॅन 2 लिटर्स. तुम्ही खूप उंच मोठे असला तर हो, तुम्हाला जास्त पाणी प्यायची गरज असणार आहे. किंवा 6 फूट टॉल, ऑब्व्हियसली 6 फुटाच्या माणसाला 5 फुटाच्या बाईपेक्षा जास्त पाणी लागणार, त्यांनी जास्त पाणी प्यावं. पाणी व्यवस्थित पिऊ शकतो आपण. मग आपण जेव्हा फूड चॉईसेस करत असतो, आपले फूड चॉईसेस आपण चेंज करू शकतो की हो, जितकं शक्य आहे, जितकं नेचरनी जसं तुम्हाला बनवून दिलंय ते फूड तुम्ही चूज करा. तुम्ही पॅकेज फूड, आर्टिफिशियल फ्लेवर्सवालं फूड, उगीच बाहेर जाऊन खाणं, उगीच बाहेरच्या तेलामध्ये तळलेल्या गोष्टी खाणं, हे तुम्ही टाळू शकता. तुमच्या बॉडीचं डिझाईन असं आहे की 12-16 तास तुम्ही काही खाल्लं नाही तर ॲक्च्युली काही होत नाही. एनिवे आपण रात्री तसं फास्टच करतो ना, कोण 2-2 तासांनी उठून खातं? तुम्हाला दर 2 तासाला काहीतरी खायची गरज आहे, हे मिथ आहे. इट्स नॉट रिक्वायर्ड. आणि जर तुम्हाला असा प्रॉब्लेम आहे, डायबिटीस आहे किंवा दुसरा कुठला आजार आहे, तर तुमच्या फिजिशियनच्या गायडन्स खाली तुम्ही तुमचं खाणं रेग्युलेट करा. पण हेही म्हणेन की जर तुमचे फिजिशियन आहेत आणि जर ते तुम्हाला करेक्ट न्यूट्रिशनल ॲडवाईस देत नाही आहेत, तर ते तुम्हाला शिकून घेणं जास्त गरजेचं आहे. तुम्हाला डाएटची गरज नाही आहे, तुम्हाला ऑलरेडी एक डाएट आहे, त्याला ह्युमन डाएट म्हणतात. म्हणजे जे डाएट तुमच्या प्रत्येक सेलची गरज तुम्हाला मिळवून देतं तेच तुमचं डाएट आहे. त्याला वेगळं कोणीतरी लिहून द्यायची गरज नसते. तात्पुरता गरज असू शकेल. जर तुमचा रोग खूप ॲडव्हान्स्ड आहे, फॉर एक्झाम्पल किडनी डिझीज खूप सिव्हिअर आहे, तर साहजिक आहे की तुम्हाला कुठल्या तरी डायटिशियनची गरज पडणार आहे. पण जो सर्वसाधारण माणूस आहे, ज्याला ॲक्च्युली अजून काही डायग्नोसिस नाही झालेलं कुठल्या आजाराचं, त्यांनी त्याचं न्यूट्रिशन ऑप्टिमाइज करणं, मूव्हमेंट, तुमच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे. तुम्ही कंटिन्युअसली 40-50 मिनटं खुर्चीमध्ये बसून असलात तर तुम्हाला तुमचं दर तासाला 1-2 मिनटं शरीर हलवणं गरजेचं आहे. फक्त सकाळी 20 मिनटं व्यायाम करून तुम्ही दिवसभर बैठं राहू शकत नाहीत. का? कारण की तुमच्या बॉडीमध्ये
ब्लड वेसल्स, लिम्फॅटिक सिस्टम, अशा वेगवेगळे सिस्टम्स आहेत जे मुवमेंटवरती डिपेंडंट असतात. साधं कालच एक पेशंट आले होते, मला ना खूप कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे. हो का, बरं मग कसं आहे तुमची जीवनशैली कशी आहे? नाही, मी सकाळी मला कामाला 8ला जातो म्हणून मी 7:30ला उठतो. 12 तासाचं काम असतो, तिथे बसून असतो, उठलो की स्कूटरवरती बसतो, घरी येतो, जेवतो आणि झोपतो. मग कॉन्स्टिपेशन हो ना, ते होतच नाही. तुमच्या बॉडीच्या एलिमिनेशन प्रोसेससाठी, तुमच्या गट हेल्थच्यासाठी तुम्हाला मुवमेंटच गरजेची आहे. तुम्ही तुमचं शरीर हलवलं नाही तर तुमच्या आतड्यांपर्यंत रक्त कसं पोचणार? तर फक्त कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम नाही आहे, तर ॲब्झॉर्प्शनचा पण प्रॉब्लेम आहे, डायजेशनचा पण प्रॉब्लेम आहे, ॲसिमिलेशनचा पण प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. मग तुमची गट हेल्थ तुमच्या ब्रेन हेल्थशी कनेक्टेड आहे. मग तुमची डिप्रेशन, अँझायटी, स्ट्रेस, कामाकडे चिडचिड करणं, मनात येईल तसं मग तोंडातनं शब्द बाहेर पडणं, मग तिथे ताणतणाव होणं, व्यवस्थित सुरळीत आयुष्य न चालणं, ह्या सगळ्या गोष्टी घडणारच आहेत ना. मग कुठली गोष्ट आयसोलेशनमध्ये नाही आहे. तर आपल्या लक्षात जेव्हा ज्या क्षणी आलंय त्या क्षणी ते इम्प्लिमेंट करणं आपली जबाबदारी आहे. दुसरं कोणीतरी येऊन सांगणार नाही आहे. आजचं जग हेड मिस्ट्रेसेसचं नाही आहे. मला खूप वेळ मॅडम तुम्ही ना थोडे प्रिन्सिपल सारखे वाटता. पण प्रिन्सिपल मॅडमनी सांगितलं असं समजा, मग अजून काय, दर तासाला फोनमध्ये एक अलार्म लावा आणि उठावशा करा. मग हॉर्मोनल हेल्थबद्दल काळजी करण्यापेक्षा ह्या छोट्या स्टेपकडे जर काळजी घेतली तर तुमची हॉर्मोनल हेल्थ आपोआप त्याची काळजी घेईल ना स्वतःची. मग पुढचं स्टेप काय आहे? ओके, मग एकमेकांचे रिलेशनशिप्स, आपली एकमेकांची जी नाती आहे ती इतकी महत्वाची आहेत. आपलं जर मन शांत असलं तर मग हॉर्मोन्समध्ये प्रॉब्लेम काय यायला हवा? आपलं आज रिसर्चमध्ये सुद्धा आपल्याला कळतंय की ज्या वेळेला स्ट्रेस खूप हाय असतो, आपले कॉर्टिसॉल लेवल्स खूप हाय असतात, आणि स्ट्रेस खूप गोष्टींमुळे असतो. रिलेशनशिप ही एकच गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आपण बोललो. त्याच्यामध्ये फायनान्सेस येतात, आपली जी एन्व्हायरमेंट, टॉक्सिन्स आहेत, प्लास्टिक्स आहेत, पोल्युशन्स आहेत, पेट्रोकेमिकल्स आहेत, आपण अंगावरती लावणारे डिओज आहेत, परफ्युम्स आहेत, घरामध्ये आपण स्प्रे करणारे डिओज आणि परफ्युम्स आहेत, हेअर कलर आहे, आपण मॉइश्चरायझर करतो, मेकअप लावतो, या सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काही टॉक्सिन्स आहेत जे आपल्या हॉर्मोन सिस्टमला मेसअप करत असतात. एंडोक्राईन डिस्ट्रप्टिंग केमिकल्स याबद्दल मी खूप वेळा बोललेली आहे वेगवेगळ्या माझ्या पॉडकास्टमध्ये, लेक्चर्समध्ये, क्लासेसमध्ये, की हे जे पेट्रोकेमिकल्स आहेत हे फॅट सॉल्युबल असतात किंवा प्लास्टिक्स आहेत, BPA. खूप लोकांना माहिती की प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आपण अवॉइड कराव्या किंवा स्टीलच्या बाटलीमधनं किंवा कॉपरच्या बाटलीमधनं पाणी प्यावं, माहिती असतंय. ते जे केमिकल्स आपल्या प्लास्टिकमधनं आपल्या पाण्यामध्ये येतात ते आपल्या हॉर्मोन्समध्ये एक लॉक आणि की सिस्टम असते, त्याला रिसेप्टर्स म्हणतात. ते रिसेप्टर्स ब्लॉक करतात आणि एका प्रकारचं हॉर्मोनल एन्व्हायरमेंट त्या सेलमध्ये तयार होतं. आणि हे आपण खूप कॉमनली एंडोमेट्रिओसिस, पॉलिसिस्टिक ओव्हरीज, फायब्रॉइड्स, ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण की त्याचं जे नेचर असतं ते इस्ट्रोजनसारखं असतं, या एंडोक्राईन डिस्ट्रप्टिंग केमिकल्सचं. ते जेव्हा आपल्या शरीरामध्ये फिरायला लागतात किंवा त्या सेल्सचे रिसेप्टर्स ब्लॉक करतात, जे ॲक्च्युअल हॉर्मोन आहे त्याला ॲक्ट करायला जागा नाही मिळत. ते व्हेरिएशन जे पाहिजे, अप्स आणि डाऊन्स, ते घडत नसतात. त्यामुळे मग हे सगळे बाकीचे प्रॉब्लेम सुरू व्हायला लागतात. मग आपल्याला काय क्लीनअप करायला पाहिजे, आपले जे स्ट्रेसर्स आहेत ते कसे कमी करायचे, मग आपल्या एन्व्हायरमेंटकडे लक्ष द्यायचं. आपण काय खातो, आपण कशामध्ये कुकिंग करतो, आपण कुठलं तेल वापरतो, आपण आपल्या शरीरावरती काय लावतो लेप, आपण परफ्युम्सवरती किती डिपेंडंट आहोत, ते नॅचरलकडे आपण किती शिफ्ट होऊ शकतो, ह्याच्याकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा मग आपण आपल्या हॉर्मोन हेल्थसाठी काहीतरी सिम्पल स्टेप्स करतोय ह्याची ॲटलिस्ट सुरुवात तरी करू शकतो. तर स्ट्रेस कमी करणं हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे. तर आत्तापर्यंत आपण काय काय बोललो, आपण ब्रीदिंग कसं इन्क्रीज करायचं बोललो, हायड्रेशन कसं इम्प्रूव्ह करायचं बोललो, आपलं उठायची वेळ आणि झोपायची वेळ रेग्युलेट करायचं कसं आपण बोललो, मग आपण आपले स्ट्रेस लेवल्स कमी कसे करायचे आणि आपलं एन्व्हायरमेंट क्लीनअप कसं करायचं ह्याच्याबद्दल आपण बोललो. आपण मुव्हमेंटबद्दल बोललो की ते छोटी मुव्हमेंट का होईना, कोणीही 1 मिनिटासाठी मूव्ह करू शकतं, ह्या सिम्पल गोष्टी आहेत. आणि मग आपण रिलेशनशिप्स नर्चर कसं करायचं, एकमेकांशी प्रेमाने कसं वागायचं ह्याच्याबद्दल बोललो. तुमचा मेंदू आणि शरीर जेव्हा करेक्टली नरिश्ड असतात तेव्हा तुम्ही जास्त चांगले मनुष्य होता. यू बिकम अ बेटर पर्सन इफ युअर ब्रेन इज बेटर नरिश्ड. कारण की भुकेलेला माणूस कधीही दुसऱ्याबद्दल विचार करू शकत नाही. उपाशी माणूस,
जो व्यक्ती स्वतःच्या सर्व्हायव्हलला गॅरंटी करू शकत नाही तो दुसऱ्यांचा चांगला विचार करू शकत नाही. शक्यच नाहीये. ते तुमच्या इव्होल्युशनमध्येच नाही. आधी तुमचं शरीर तुम्हाला जगवतं, मगच दुसऱ्यांचा विचार करू शकता तुम्ही. आणि हे आपल्याला परत परत माहिती आहे की जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड लादली, म्हणजे ह्याला आपण टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणतो, ती खूप स्ट्रेसफुल असते. पण ती जर तुम्ही नॅचरली वाढवली चांगल्या न्यूट्रिशननी, मूव्हमेंटनी, मग तुम्ही डिप्रेशनमधनं पॉझिटिव्हिटीकडे जेव्हा वळता तेव्हा तुम्ही नॅचरली दुसऱ्यांचा चांगला विचार करायला लागता. तुम्ही नॅचरली दुसऱ्यांचं भलं व्हावं, चांगलं व्हावं, त्यांचं काही वाईट होऊ नये, त्यांचा दिवस चांगला जावा, हे नॅचरली तुमच्याकडे जेव्हा चांगले विचार येतात तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या हार्ट आणि ब्रेनचं जे कोहेरन्स आहे ते वाढतं आणि त्यामुळे तुमचे जे हॉर्मोन्स आहेत ते जास्त सुरळीत चालतात. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप सिम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी, नवीन काही टेस्ट किंवा नवीन डॉक्टरच्या इनपुटची गरज नाही. हा सर्वसाधारण माणूस त्यांच्या एरवीच्या जीवनशैलीमध्ये इझिली 1 by 1 इनकॉर्पोरेट करू शकतो. जे लोक स्ट्रगल करतायत त्यांनी एक गोष्ट चूज करावी की या आठवड्यामध्ये ही एक गोष्टच मी इम्प्रूव्ह करणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी उजेड होतो तेव्हा मी उठणार आहे. असं सिम्पल आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा या सगळ्या गोष्टी इझिली पॉसिबल आहेत प्रत्येक व्यक्तीला. राईट. मॅडम, आपण हार्मोनल इम्बॅलन्स बद्दलही बोलतोय, तर एखाद्या माणसाकडे बघून असं कळू शकतं की याच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आहे बाबा, किंवा याचं रुटीन बरोबर नाहीये? एक डॉक्टर म्हणून मी म्हणेन की हो, पण माझा एक बायस असा आहे की मी कामच मुळे आजारी माणसांबरोबर कळते. तर समोर येणारा व्यक्ती किती आजारी आहे हे बॉडी लँग्वेजवरनं, तो दार कसा उघडतो, तो श्वास कसा घेतो, त्याच्या चेहऱ्यावरची सुरकुत्या कशा आहेत, त्याच्या तोंडाची हेल्थ कशी आहे, त्याच्या नखाची हेल्थ कशी आहे, त्याची स्किन क्वालिटी काय आहे, त्याचा आवाज कसा आहे, त्याचा कॉन्फिडन्स कसा आहे, तो पॉस्चर काय, ह्या सगळ्या गोष्टी एका क्षणामध्ये दिसतात ट्रेनिंगमुळे आणि एक्सपिरियन्समुळे. तर जजमेंट जर सोडलं तर आपल्या पॉप्युलेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे, रंगाचे, कॉन्स्टिट्यूशनचे लोक असतात. सगळे आपलं आयुष्य जगत असतात सक्सेसफुली. सो हे अस्युम करणं खूप चुकीचं आहे की कोणातरीच्या बाहेरच्या दिसण्यावरनं त्यांच्यामध्ये खूप काहीतरी हे प्रॉब्लेम्स आहेत, हे ऑटोमॅटिकली निदान करायचा आपल्याला हक्क आहे. तसं नसतं. हे खरं आहे की बहुतेक लोक डॉक्टरांकडे आपण आजारी पडल्याखेरीज जात नाही. आणि बहुतेक हेही खरं आहे की मेडिकल ट्रेनिंग हे डिझीज फोकस्ड आहे, हे प्रिव्हेन्शन फोकस्ड कमी आहे. प्रिव्हेन्शनचं काम गव्हर्नमेंटकडे सोपवलं जातं किंवा गव्हर्नमेंट एजन्सीजकडे सोपवलं जातं की तुम्ही बाबा वॅक्सिनेशन करा, प्रेग्नंट बायकांचं स्क्रीनिंग करा, त्यांना आयनच्या गोळ्या द्या. आणि युजली काय होतं की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरमध्ये सगळ्यात कमी क्वालिफाईड लोक ग्रासरूटला काम करत असतात. जे लोक सगळ्यात क्वालिफाईड असतात, सगळ्यात जाणकार असतात, ते इधर रिसर्चमध्ये असतात, अकॅडमिक्समध्ये असतात किंवा मग प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये खूप स्पेशलाइज्ड एरियामध्ये असतात. मग जे ॲव्हरेज पर्सन असते त्यांनी कसं ओळखायचं की ॲक्च्युली आपण आजारी आहोत का नाही? बहुतेक लोक, आपण पूर्वी पण ह्याच्याबद्दल बोललोय की जोपर्यंत ब्लड टेस्ट किंवा काहीतरी टेस्ट ॲबनॉर्मल येत नाही तोपर्यंत स्वतःला आजारी समजत नाहीत. आणि जो खूप ऑप्टिमली हेल्थी माणूस असतो तो स्वतःला तिथपर्यंत ढकलेल की जोपर्यंत काहीतरी बिघडत नाही. अहो नाही, मी लास्ट तुम्ही डॉक्टरांकडे कधी गेला होता? अहो नाही, ते ना जेव्हा माझं फ्रॅक्चर झालं होतं ना, त्याला ऑपरेशन लागलं तेव्हाच ब्लड टेस्ट केलं होतं, त्याच्यानंतर केलंच नाही. स्त्रियांमध्ये तर अजून ऑपोजिट. नाही, मुलं झाली तेव्हाच हॉस्पिटल गाठलं, त्याच्यानंतर डॉक्टरांची गरजच पडली नाही. त्याचे मधला रेंज आहे की जिथं तुम्ही तुमचं आयुष्य ढकलत चालवताय. एक खूप कॉमन म्हण आहे माझ्या ग्रुप्समध्ये, मी म्हणते की नॉट बिईंग सिक इज नॉट द सेम एज बिईंग हेल्थी. मी आजारी नाहीये म्हणून मी हेल्थी आहे, हे चुकीचं डेफिनेशन आहे. तर हेल्थ म्हणजे काय? हेल्थ म्हणजे की तुमचे जे लाईफ ॲस्पिरेशन्स आहेत, तुमची जी पोटेन्शियल आहे, तुमचे जे ड्रीम्स आहेत ते अकम्प्लिश करण्यासाठी तुम्ही जे करता त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद येतो, तुम्ही प्रसन्न आहात, तुम्ही उठल्यावरती प्रसन्न आहात आणि झोपताना तुमच्या मनामध्ये प्रसन्नता आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुमचं जे शरीर आहे ते तुम्हाला साथ देतं.
आज मला हिमालयाच्या ट्रेकिंगला जायचंय, मला सीन्स बघायचेत, साईट्स बघायचेत, मला सो अँड सो कुठेतरी व्हॅली आहे फ्लावर्सची, तिकडची जाऊन फुलं बघायची आहेत. त्याच्यासाठी जे माझ्या शरीराला कष्ट पडणार आहे ते इझिली हँडल करतं माझ्या वयानुसार. आणि ॲक्च्युली वय आणि फिटनेस ह्याचा तसा डायरेक्ट कोरिलेशन नाही आहे, कारण का एक नवीन कॉन्सेप्ट आहे इन्फ्लेमेजिंग म्हणून. इन्फ्लेमेजिंग म्हणजे इन्फ्लेमेशनमुळे एजिंग जे आपण अनुभवतो, म्हणजे गुडघेदुखी, आता हार्ट डिझीज, डायबेटीस, हे वयाचा प्रश्न नाही आहे, हा इन्फ्लेमेशनचा प्रश्न आहे. सो जेव्हा तुमचं शरीर तुमच्या ड्रीम्स ॲस्पिरेशनला साथ देत असतं तेव्हा तुम्ही स्वतःला हेल्थी म्हणू शकता. तुमची मेंटल हेल्थ, म्हणजे तुम्ही डिप्रेशनमध्ये, अँझायटीमध्ये नाही आहात म्हणून तुम्ही मेंटली हेल्थी आहात असं नाही. आणि आपण हे पॉझिटिव्ह इंटेलिजन्सच्या प्रोग्राममध्ये पण बघितलेलं आहे की तुम्ही तुमच्या मनाचं, तुमच्या इमोशनल्सचं संतुलन किती ठेवू शकता, तुमची रिॲक्टिव्हिटी किती तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता, तुम्ही दुसऱ्यांचा, इतरांचा पॉझिटिव्हली विचार किती वेळा करू शकता, तुमच्या कामाबद्दल तुम्ही बाउंड्रीज किती इझिली सेट करू शकता, तुम्ही दुसऱ्यांच्या ओपिनियनपासून किती प्रोटेक्टेड आहात. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मेंटल हेल्थ आणि वेलबिईंगशी कोरिलेटेड आहेत. तुमचे जर शरीरच, लोक स्पिरिच्युअलिटीबद्दल बोलतात आणि वेगवेगळ्या लोकांचे एक्झाम्पल देते नाही का, इतके दिवस त्यांनी उपवास केला. हो, कारण जेव्हा तुम्ही वेल नरिश स्टेटमध्ये उपवास करता तेव्हा तुमची मेंटल हेल्थ वेगळी असते. जेव्हा तुम्ही कुपोषित शरीराला उपवास करता किंवा डायटिंग करता तेव्हा तुमची मेंटल हेल्थ वेगळी असते. सो ते दोन्ही गोष्टी कन्फ्यूज करू नये. पूर्वीच्या काळी जे संत होते, इतर मंडळी होती, ते खूप ॲडव्हान्स लेवलची स्पिरिच्युअलिटी प्रॅक्टिस करत होते की कुपोषणामध्ये सुद्धा ते स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट्स लोकांना समजावून सांगू शकत होते किंवा प्रॅक्टिस करू शकत होते. आपल्या सर्वसाधारण माणसाला ते प्रॅक्टिसमध्ये आणणं गरजेचं असतं. अचानक एक दिवशी उठून तुम्ही स्पिरिच्युअल होऊ शकत नाही. तर रोजची जी प्रॅक्टिस तुमची आहे ती तुम्हाला कन्सिस्टन्सीनीच येते, हॅबिट्स बिल्डिंगनीच येते. आणि तुम्ही फक्त एक हॅबिट नाही करू शकत, तुम्हाला हॅबिट्स स्टॅक करावे लागतात. म्हणजे काय, जे आपण योगामध्ये शिकतो, यमनियम, म्हणजे वेळेवरती उठणं, त्याच्याबरोबर व्यायाम करणं, त्याच्याबरोबर पाणी पिणं, त्याच्याबरोबर तुमची मनस्थिती सॉल्व्ह करणं, त्याच्याबरोबर तुमचं जे काही देवधर्माची प्रॅक्टिस आहे ते करणं, हे एकामेकात जेव्हा गुंतलेलं असतं तेव्हा ते घडत जातं, नाही तर मग विस्कळीत होत असतं. तर आपल्या शरीराकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे हा चेंज झाला पाहिजे सर्वसाधारण पॉप्युलेशनमध्ये. आणि एकमेकांना जज करून चालत नाही की हो बाबा तुझी तब्येत फारच बिघडलेली दिसते. त्या माणसाला माहितीये, तुम्हाला कळायच्या आधी त्या माणसाला माहितीये की मी वेळेवरती उठू शकत नाहीये, माझ्यामध्ये एनर्जी नाहीये. आणि ते ऑब्व्हियसली सेक्शुअल परफॉर्मन्स असलं तर ते जास्त लक्षात आहे, अरे मला इरेक्शन मागच्या वर्षी जमत होतं, यावर्षी जमत नाहीये, किंवा आता मला खूप अर्ली इजॅक्युलेशन होतंय, किंवा मला खूप धडधडतं, मी व्यवस्थित उठू शकत नाही, सकाळी उठलो की मी ताजा असतो पण रात्री घरी आलं तर मला सेक्स नको वाटतं, माझ्या रिलेशनशिपवरती त्याचा परिणाम होतोय. मग बाकीची हेल्थ मेंटेन करायला तुम्ही काय केलं? नाही, त्या गोळ्या आहेत ना, त्या गोळ्या खाल्ल्या की ठीक वाटतं. मग एक प्रश्न असा येतो, एक अशीच लेडी आली होती मेनोपॉजच्या कन्सल्टेशनसाठी. नाही हो, मी खूप दमलेली असते, पण ती एक बी कॉम्प्लेक्सची गोळी घेतली ना ते त्या दिवसापुरतं मला खूप छान वाटतं. मग लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही इतके कुपोषित आहात की तुम्ही एका गोळीमध्ये, एका फार्मास्युटिकल कंपनीने मॅन्युफॅक्चर केल्यामुळे, काही घटकांमुळे तुम्हाला 24 तास तरतरी येते. म्हणजे तुम्ही किती, तुमच्या शरीराला किती गरज आहे त्या गोष्टींची, हाऊ डेफिशियंट यू आर, की एका गोळीमध्ये तुम्हाला फरक जाणवतो. ती पण त्या सोकॉल्ड, जर तुम्ही आमच्या मेडिकल बुक्समध्ये सबस्टँडर्ड ड्रग्सचे लिस्ट दिलेले असतात, दर महिन्याला जेव्हा बुक्स येतात, मिम्स किंवा असे वेगवेगळे बुक्स आहेत, किंवा बुक्स किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत जे ड्रग्सला अॅनालाइज करतात, त्याच्यामध्ये सबस्टँडर्ड म्हणून क्लासिफाय केलेलं ड्रग सुद्धा जर तुम्हाला इफेक्ट देत असलं, ह्याचा अर्थ तुमचं शरीर कुपोषित आहे. हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा त्याच्यावरती ऍक्ट करणं आपली जबाबदारी आहे ना. खरं, असं अस्युम करून चालू नये की गोळ्या खाऊन आपण जगणार आहोत. तुम्ही एक क्यू जॉईन करताय, ते कॉन्स्टंटली कुठल्या तरी डॉक्टरचं क्लिनिक गाठणं, कुठेतरी टेस्ट करणं, कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट किंवा हार्ट बायपासची वाट बघणं, ह्याचाच क्यू तुम्ही जॉईन केलाय का? ह्याला जगणं नाही म्हणत. मग प्रत्येक व्यक्तीला स्वतःला अनालाइज करून बघायला पाहिजे, खरंच मी ऑप्टिमल आयुष्य जगतोय का? आणि तुमच्या मेंटल हेल्थवरनं तुम्हाला कळतं. ज्या लोकांनी माझ्याबरोबर वाईल्ड फिट केलंय किंवा पॉझिटिव्ह इंटेलिजन्सचा प्रोग्राम केलाय ते सांगतात, मॅडम आता आम्ही पुढचा विचार करू शकतो, आता आम्ही आयुष्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करू शकतो, आधी आम्ही हताश झालो होतो. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही हताश होईपर्यंत वाट का बघितली?
तुमच्या हेल्थची तुम्ही आधी काळजी न घेता तुम्ही वाट का बघितली की मी आता डिस्पेअरमध्ये मग मी ह्या गोष्टी करीन. ह्या सिम्पल गोष्टी आहेत ना, श्वास घेणं, पाणी पिणं. मग आपण का विसरलो ह्या गोष्टी? कारण का आपण भूलभुलैयामध्ये अडकतो. जे टेलिव्हिजन सांगतं, मीडिया सांगतं, आपण ग्लॉसी मॅगझिन्स बघतो, कुठल्या तरी सेलिब्रिटीकडे बघतो आणि मग त्यांना आपण इमिटेट करायचा प्रयत्न करतो आणि खरी गोष्ट माहितीच नसते. मग सुईसाईड हे काय आहे, किंवा हार्ट डिझीज काय आहे, किंवा ऍक्सिडेंट्स जास्त होणं, कोणीतरी झोपून जातं किंवा त्यांचं लक्ष नसतं, ब्रेक वेळेवरती लागत नाही, ह्या गोष्टी काय आहेत? हे स्ट्रेस रिलेटेड. किंवा तुम्ही, आपण कामजीवनाबद्दल बोलतो कारण हा पॉडकास्ट त्याच्याबद्दल आहे, पण माझं असं म्हणणं आहे की कामजीवन, सेक्स, त्याच्या परफॉर्मन्स रिलेटेड गोष्टी, बाकी सगळं चांगलं असलं तरच ते होतं. कारण की आपण आपलं कामजीवन किंवा सेक्सचा पर्पज काय, तुमचे जीन्स पुढे घालणं, पण तुम्ही जीन्स पुढे रिप्रोड्यूस करण्यासाठी एन्व्हायरमेंट करेक्ट पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण पॉलिसिस्टिक ओव्हरीज, एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइड जर बघितले, फर्टिलिटी प्रॉब्लेम जर बघितले, तर फर्टिलिटी प्रॉब्लेमचा इश्यू मॅलनरिश लोकांमध्ये जास्त का येतो? तर नेचरच म्हणतं की तुम्ही ऑलरेडी कुपोषित आहात, तुम्ही जर प्रेग्नंट झालात तर मूल जगणार नाही. आणि सपोज मूल जगलं तर आई दगवायची शक्यता असते. कितीतरी रिसेंट म्हणजे ऑब्स्टेट्रिक्समध्ये तर कॉन्स्टंटली असतं, कितीतरी वेळा असं होतं की ब्लिडिंगमुळे किंवा इतर कॉम्प्लिकेशन्समुळे आई दगवते. तर आईची जी सुरुवातीची जी हेल्थ असते प्रेग्नंट होण्याच्या वेळेची, प्लस थ्रू प्रेग्नन्सी ऑप्टिमाइज्ड हेल्थ जी असते, ती इतकी महत्वाची असते की ती जी प्रोजेनी आहे, की पुढचे जे 7 जनरेशन्स आहेत ते तिच्या हेल्थवरती अवलंबून आहेत. तर तिने किती चांगलं नरिश्ड पाहिजे. सो नेचरचा रोल पण आहे बघायला की प्रेग्नंट होताना ही बाई हे मूल जगू शकेल का, आणि झालेलं मूल जगणार आहे का. मग ह्याचं पर्पज आहे ते रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल मेंटेन करणं, नेचरचं पर्पज आहे. जर तुम्ही कुपोषित असलात, मॅलनरिश्ड असलात, तर ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट होतात. म्हणजे जे हॉर्मोन्स तुमच्या ओव्हेरियन फंक्शनसाठी, प्रेग्नन्सी होण्यासाठी, प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी, डिलिव्हरीनंतर लॅक्टेशनसाठी जे जे हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल असतात, ते डायरेक्टली तुम्ही तुमच्या हेल्थला कसं मेंटेन करता आणि लुक आफ्टर करता ह्याच्यावरती अवलंबून असतं. त्याच्यामध्ये बेसिक्स, तुमचे सेल्युलर बेसिक नीड्स जे आहेत, जे ब्रीदिंग आहे, हायड्रेशन आहे, सनलाईट आहे, सर्केडियन रिदम आहे. सर्केडियन रिदम तुमच्या प्रत्येक जीनमध्ये एन्कोडेड आहे. जर तुम्ही व्यवस्थित उठत नसलात, वेळेवरती झोपत नसलात, तुमचं जेवण खाणं नियंत्रित नसलं, व्यायाम नियंत्रित नसला, तर तुम्हाला हॉर्मोन डिस्फंक्शन होणारच आहे. मग तुमचा जो प्रश्न ओरिजिनल होता की सर्वसाधारण माणसाला ओळखता येतं का, तर मी म्हणेन तुम्ही तुमच्या जीवनशैलीकडे बघा. ह्या गोष्टी जिथे जिथे ॲबनॉर्मल आहे तिथे तिथे तुम्हाला हॉर्मोन डिस्फंक्शन आहे किंवा होणार आहे. आणि ते लगेच दिसलं नाही तरी इव्हेंच्युअली ते कुठल्या ना कुठेतरी रोगानेच मॅनिफेस्ट होत आहे. बरोबर. आणि तो एक रोग ट्रीट करून उपयोगाचा नसतो. तुम्हाला होलिस्टिक ट्रीटमेंटचीच गरज असते. नुसती डायबिटीसची गोळी खाऊन फक्त शुगर, आज माझी ना शुगर नॉर्मल होती, सकाळी मी 2 गोळ्या खाल्ल्या होत्या, आत्ता काय मिठाई खायला हरकत नाही, मी 2 गोळ्या एक्स्ट्रा खाईन रात्री. तुमच्या ब्लड शुगरची मेजरमेंट जी गोळ्यांनी ठीक केली आहे तुमच्या हेल्थला डिटर्मिन करत नाही. एक अजून गोष्ट स्ट्रेसबद्दल सांगायची म्हणजे एक सिम्पल टेक्निक असते प्रत्येक व्यक्तीकडे, की एक हॉर्मोन आहे ऑक्सिटोसिन नावाचं. ते नुसतं हॉर्मोन नाही तर ते न्यूरो ट्रान्समिटर सुद्धा आहे आपल्या, पर्टिक्युलरली बायकांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सुद्धा. आपल्या ब्लड वेसल्सवरती पण त्याचा परिणाम होत असतो, आपल्या हार्टवरती होत असतो. सो ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की आपले जे इव्हन मेडिकल अंडरस्टँडिंग आहे ना, की एका हॉर्मोनचा रोल असा आहे, म्हणजे इन्सुलिन म्हणजे शुगर कंट्रोल करतं, म्हणजे कॉर्टिझॉल म्हणजे स्ट्रेसशी रिलेटेड आहे, ॲड्रेनलिन म्हणजे हार्ट रेट वाढवतं, असं ब्लँकेट अझम्पशन करणं पण ठीक नाही. एक ट्रेंड असतो प्रत्येक हॉर्मोनचा, पण तो ॲक्च्युली सगळीकडे काम करत असतो. तर ऑक्सिटोसिनचा एक महत्त्वाचा रोल असा आहे की जेव्हा तुम्ही ऑक्सिटोसिन प्रोड्युसिंग ॲक्टिव्हिटीज वाढवता तर तुमचं वेलबिईंग ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होतं. म्हणजे काय, तर मित्रांसोबत हसणं, एखादं कॉमेडी बघणं, फिजिकल टचकडे लक्ष देणं, स्ट्रोकिंग करणं, चांगलं सेक्स करणं, ऑर्गॅझमिक होणं, पेट्सच्या बरोबर वेळ घालवणं, लहान मुलांबरोबर खिदळणं, त्यांच्या प्लेग्राऊंडवरती त्यांच्याबरोबर खेळणं, आपल्या पेट्ससोबत खेळणं, नेचरमध्ये ट्रेकिंग करणं, चालणं, डोळे भरून आकाशाकडे बघणं किंवा होरायझनकडे बघणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक ऑक्सिटोसिन बूस्ट देतात. आणि
हे खूप इफेक्टिव्ह असतं तुमच्या कॉर्टिझॉल लेवल्सला मॅनेज करण्यासाठी. जेव्हा तुमचे कॉर्टिझॉल हे स्ट्रेस हॉर्मोन आहे, जेव्हा आपण स्ट्रेसला रेग्युलेट करतो, स्ट्रेस कमी करतो, तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी सुधारण्यामध्ये पण खूप त्याचा महत्त्वाचा रोल असतो. भूक व्यवस्थित लागते, मग आपल्याला ऑटोमॅटिकली मोटिवेशन येतं मूव्हमेंट करायची, किंवा आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार आपोआप जास्त येतात, आपली झोप चांगली होते. तर ह्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करण्यासाठी जे ऑक्सिटोसिन बूस्टिंग ॲक्टिव्हिटीज जर प्रत्येक पर्सननी प्रायोरिटाईज केल्या त्यांच्या लाईफमध्ये, तरीसुद्धा खूप फायदा होत असतो. मॅडम, आता वेगवेगळ्या एजमध्ये हार्मोन्सचा कसा परिणाम दिसतो? म्हणजे असं बऱ्याचदा वाटतं अनेकांना की उतार वयात किंवा जसं वय वाढतं तसंच हा हार्मोनल इम्बॅलन्स किंवा त्याचं हे दिसतं, तर हे खरंच आहे असं? आपण जेव्हा सर्वसाधारण डॉक्टर्सकडे किंवा मेडिकल प्रॅक्टिसमध्ये बघतो, तर युजली ते डिझीज प्रेझेंटेशनच्या दृष्टीने बघत असतो. पण सर्वसाधारण पॉप्युलेशनमध्ये जर आपण बघायला गेलो तर हॉर्मोनचे आपण ट्रेंड्स पण बघत असतो. तर पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्समध्ये पण किंवा क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जेव्हा रिफ्लेक्ट होतं तेव्हा असं दिसतं की काही हॉर्मोनल प्रॉब्लेम जे आहेत ते अगदी लहान वयामधनं पण सुरू होतात. फॉर एक्झाम्पल अर्ली पिरियड्स, 6व्याच वर्षी किंवा 7व्याच वर्षी पिरियड्स येणं, ब्रेस्ट डेव्हलपमेंट दिसणं, मुलांमध्ये ब्रेस्ट येणं, किंवा मग प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं असतंय. मग जसं जसं टीनेज इयर्समध्ये येतात त्यावेळेला काही हॉर्मोन रिलेटेड पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत, किंवा मुलींमध्ये चेहऱ्यावरती जास्त केसाचं प्रमाण असणं ते दिसतंय, किंवा प्रेग्नंट न होणं, फर्टिलिटी इश्यूज आहेत, पॉलिसिस्टिक ओव्हरीज, फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस. मग पुढे जाऊन हार्ट डिझीजची टेंडन्सी, तुमचं लिपिड प्रोफाईल ॲबनॉर्मल होणं, थायरॉइड डिस्फंक्शन येणं, मग मेनोपॉजचे जे प्रॉब्लेम्स आहेत, मग म्हातारपणी साधारणपणे बोन डिझीज म्हणजे ऑस्टिओपोरोसिस दिसणं, डिमेन्शियाचं प्रकार वाढणं, मग वेगवेगळ्या प्रकारचे हार्ट प्रॉब्लेम्स येणं. हे सगळे वेगवेगळ्या वयात होणारे जरी हॉर्मोन डिस्फंक्शन आपल्याला वाटत असले तरी त्याचं ऑरिजिन लहानपणापासूनच असतंय. उलट मी तर म्हणेन की प्रोफेसर बार्कर, साऊथहॅम्प्टन युनिव्हर्सिटीची, ज्यांचं बार्कर हायपोथेसिस खूप फेमस आहे, आणि एपिजेनेटिक्सच्या स्टडीजमध्ये आपल्याला माहिती आहे की कन्सेप्शनच्या वेळेला आईची तब्येत कशी आहे ह्याच्यावरती डिटर्मिन होतं की तिने जे बेबी कन्सीव्ह केलंय त्याला पुढे जाऊन डायबिटीस, हायपरटेन्शन होणार आहे का. आता डायबिटीस आपण म्हणला हॉर्मोनल प्रॉब्लेम आहे, इन्सुलिन आहे ना, मग त्याची रिस्क तुमच्या कन्सेप्शनच्या वेळेला कशी डिसाईड झाली. म्हणजे आईचं न्यूट्रिशनल स्टेटस, तिची मेंटल हेल्थ, ती प्रेग्नन्सीमध्ये तिचा न्यूट्रिशनल स्टेटस, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ कशी मेंटेन करते त्याच्यावरती अवलंबून असतं की तिचा प्लेसेंटा कसा डेव्हलप होतो. तिचा प्लेसेंटा कसा डेव्हलप होतो त्याच्यावरनं ठरतं की त्या बाळाला कुठले कुठले हॉर्मोन्स पोचतात, कुठले कुठले इन्फ्लुएन्सेस पोचतात, आणि ते बाळ किती वेल नरिश्ड असतं त्याच्यावरती डिटर्मिन होतं की त्याचे वेगवेगळे जे सेल्स आहेत जे पुढे जाऊन हॉर्मोन्स प्रोड्यूस करणार आहेत ते किती ऑप्टिमाइज्ड आहेत. सो कुठल्याही वयामध्ये कुठलाही हेल्थ प्रॉब्लेम आपण जो बघत असतो तो तुमच्या हॉर्मोन्सशी रिलेटेड असतोच, आणि तो कुठलेही हॉर्मोन्सवरती जो आपण इफेक्ट बघत असतो तो तुमच्या लाईफस्टाईलवरती, तुमच्या बेसिक न्यूट्रिशनवरती, तुमचे सेल्युलर नीड्स किती तुम्ही मीट करताय त्याच्यावरती अवलंबून असतं. मॅडम, या संपूर्ण एपिसोडमध्ये जाणवतोय की हॉर्मोन्सचं फंक्शन हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आणि हेल्दी होण्यामध्ये पण किती महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की आपण हे डिस्कशन पुढच्या एपिसोडमध्येही कंटिन्यू करूया, आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करूया टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन आणि थायरॉइड फंक्शन या 3 अतिशय महत्त्वाच्या हॉर्मोन्सबद्दल, त्याचा रोल काय आहे सेक्शुअल फंक्शनमध्ये आणि त्याच्या डेफिशियन्सीमुळे काय होऊ शकतं. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत रहा V for Vagina पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.